मोठ्या बातमीकडे वळूया। राज्य सरकार विरोधात ओबीसी समाज आक्रमक झालेला आहे। पुण्यामध्ये विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर मराठा आरक्षणाबाबत काढलेल्या जीआरची होळी करण्यात आली। मनोज जरांगे यांची मागणी पूर्ण करत सरकारने घेतलेल्या निर्णयावर ओबीसी समाज आक्रमक झालाय। सरकारने काढलेल्या जीआरचा ओबीसी कार्यकर्त्यांनी तो जीआर जाळला आणि त्याचा निषेध केलेला आहे। मराठा आरक्षणाच्या जीआरची पुण्यामध्ये होळी करण्यात आलेली आहे। जीआर जाळून ओबीसी बांधवांनी ओबीसी आंदोलकांनी आंदोलन केलेलं आहे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांना अधिक विचारूया। वैभव, हा सगळा काय प्रकारे ओबीसीचे सगळे नेते कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे? सुवर्ण, ओबीसी संघटनांचे कार्यकर्ते जे आहेत त्यांनी एकत्रित येऊन पुण्याच्या विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समोर जो जीआर राज्य सरकारने काढलेला होता सगळे सोयऱ्यांच्या संदर्भात आणि कुणबी आरक्षणाचा लाभ जो आहे तो मराठा समाजाला देण्यासंदर्भात त्या जीआरची होळी जी आहे ती या कार्यकर्त्यांनी केली। आंदोलक आक्रमक झालेले होते आणि सरकारने ओबीसींची फसवणूक केली असं म्हणत या जीआरची होळी करण्यात आलेली आहे। हे सगळ्या ओबीसी संघटनांचे प्रतिनिधी एकत्र आलेले होते आणि सरकारचा निषेध म्हणून जीआरच्या कॉपीज ज्या आहेत त्या जाळण्यात आल्या आणि सरकारने या अशा पद्धतीने एकतर्फी निर्णय घेऊ नये आणि ओबीसींवरती अन्याय करू नये अशा स्वरूपाच्या मागण्या त्यांच्या होत्या। राज्यभरात ठिकठिकाणी ओबीसी संघटनांकडून राज्य सरकारच्या निर्णयाचा विरोध जो आहे तो केला जातोय, तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांच्या बाजूनं ज्या ओबीसी संघटना आहेत त्यांच्याकडून या नव्या जीआरनं मराठा समाजाच्या हातात काहीच लागलेलं नाही अशा स्वरूपाची भूमिका घेतली जाते। त्यामुळे नेमकं काय असा प्रश्न जरी उपस्थित झालेला असला तरी मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष जो आहे तो तीव्र होताना दिसतोय। या सगळ्यामध्ये छगन भुजबळांनी घेतलेल्या भूमिकेनंतर आता ठिकठिकाणी ओबीसी समाजाचे कार्यकर्ते आक्रमक होताना पाहायला मिळतात आणि त्याचाच परिपाक म्हणून पुण्यातलं हे आंदोलन पाहता येईल। सुवर्ण, धन्यवाद वैभव, माहिती दिल्याबद्दल।